भारतासाठी खुशखबर, शिवालिक आणि नंदादेवी जहाज गुजरातमध्ये होणार दाखल। होर्मुझ सामुद्रधुनीतून 92,700 मेट्रिक टन एलपीजी साठा घेऊन पोहोचणार। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टाईला मोठं यश। आणखी काही भारतीय जहाजं सुरक्षितरित्या भारतात दाखल होण्याचा मार्ग मोकळा। नेतान्याहू यांच्या मृत्यूची अफवा, समाज माध्यमांमध्ये चर्चांना एकच उधाण। आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान। महाराष्ट्रातील सर्व 7 जागांची बिनविरोध निवड, तर बिहारमधून नितीश कुमार राज्यसभेवर जाणार। 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा। आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीत निवडणुकांचं बिगुल वाजलं। बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीची घोषणा। 23 एप्रिलला बारामती राहुरीची पोटनिवडणूक, तर 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल। जिथे मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामतीत पोटनिवडणूक घ्यावी लागते। बारामती पोटनिवडणुकीबाबत रोहित पवारांचं ट्विट। विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चेची शक्यता। विरोधक सरकारमध्ये जोरदार खडाजंगीची शक्यता। बंद भीमाशंकर मंदिर, निशिकांत दुबेंसाठी केलं खुलं। व्हीआयपी दर्शनावरून वाद, सर्वसामान्यांचा मात्र संताप। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार। बहिणींच्या खात्यात 15 एप्रिलपर्यंत पैसे येण्याची शक्यता। महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी। आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती। महाराजांनी स्वतःवरच वार का केले, कारण मात्र अस्पष्ट। संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढेंचा खून। 50 लाखांच्या आर्थिक व्यवहारातून झाला वाद। संशयित आरोपी विशाल राठोड, आकाश पवार, करण आडे अटकेत। कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राहुल गांधींची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी। विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गिरीश गांधी। डॉक्टर गांधींनी 2661 मतं मिळवत प्रदीप दातेंचा केला पराभव। नाशिकच्या काळाराम मंदिरावर धर्मध्वज फडकणार। 20 फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा विश्वस्तांचा निर्णय। अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे धर्मध्वज उभारणार। पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात। नवीन सरकारी गाड्या खरेदी करण्यावर बंदी। अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवरही निर्बंध। बांगलादेशचा पाकिस्तानवर थरारक विजय। सलमान अली अघाची शतकी खेळी व्यर्थ। बांगलादेशनं वनडे मालिका 2-1 घातली खिशात। दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्ड कपमधील पराभवाचा काढला वचपा। न्यूझीलंडचा 91 धावांत खुर्दा। 7 विकेट्सनं मिळवला पहिल्या T20त विजय।